सांगा आम्हाला कोणाचं सरकार पाहिजे आणि कोण आमदार पाहिजे। हे नाकाला माका लावतायत। कधी उष्ट्या हाताने कावळा अक्कलेला पाहिलाय का? आणि भरत शेठच्या घरी आल्यानंतर चहा पाणी नाश्ता आणि काय अडचण आहे त्याला मदत केल्याशिवाय एक माणूस माझ्याकडनं परत गेला असला तर सांगा कोणीतरी। कोणाचा गाय मेलाय, कोणाची बैल मेले, कोणाचा रेडा मेलाय, कोणाची म्हैस मेले, कोणाची मुलगा आजारी आहे, कोणाची बायको आजारी आहे, कोणाच्या मुलीची फी भरायची आहे, कोणाला ॲम्ब्युलन्स पाहिजे, कोण उभं राहतो? तुमचा आमदार राहतो ना उभा का नाही राहत? मग सांगा ह्यानं काय हक्क आहे मत मागायचा? त्याने कधी उष्ट्या हाताने कावळा हाकलला असला तर विचारा जरी। आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकांनी सगळ्यांनी ठरवलंय की पुन्हा एकदा चौथ्या वेळेला भरत शेठ, आणि भरत शेठला नुसतं आमदार नाही तर पुढच्या वेळेला मंत्री म्हणूनच मी येणार आहे परत माडला, तेही तुम्हाला सांगतो। म्हणजे आम्ही काम करतोय ते बोलतो। जर आम्ही तुमची कामं केली नसती तर आम्हाला मतदान मागायचा हक्क नसता उरला। कारण 3-3 वेळेला तुम्ही निवडून दिले, अनेक उपकार आमच्यावरती आहेत, त्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही आहे। परंतु त्याची उतराई काही कामाच्या बाबतीत, कोणाला मदतीच्या बाबतीत काय आहे, शेवटी करता करता वरती बसला आम्ही एक निमित्ताला धनी आहोत। आणि म्हणून महायुतीची पुन्हा एकदा सत्ता या महाराष्ट्रामध्ये येणार आहे हा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। आणि त्या महायुतीच्या सरकारमध्ये हा तुमचा आमदार मंत्री म्हणून पण येणार आहे, तेही तुम्हाला सांगतो आम्ही। म्हणजे एकही बौद्धवाडी, बौद्ध विहाराशिवाय वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे। एकही मोहल्ला कब्रस्तानाला संरक्षण भिंतीशिवाय राहणार नाही आहे हा माझा शब्द आहे। आणि कधीच त्या महाडमध्ये विधानसभेच्या मतदारसंघात हिंदू मुस्लिम हे सगळे आपण, बौद्ध धर्मीय सगळे आपण एकत्र राहतोय, कधी भानगड नाही, काही नाही आहे। म्हणजे एवढे वर्ष सत्ता भोगली, काही आमदार होऊन गेले, त्यांना चौदार तळ्याला पैसे आणता आले नाहीत। 7 कोटी रुपयात आपण चौदार तळ्याला आणले, 3 कोटी आपण शाहू महाराजांच्या सभागृहाला आणले, त्यानंतर वीरेश्वर महाराजांच्या इथे आपण 4 कोटी आणले, हापूस तलावाला आपण 4 कोटी दिले, कोटेश्वरीच्या इथे 1.5 कोटी रुपये दिले, त्यानंतर 65 कोटीची नळपाणी पुरवठा महाडला आणली, 121 कोटीची अंतर्गत गटर लाईन आपण आणली, 94 कोटीचे रस्ते आपण आणले। मग सांगावं आम्हाला महाडमध्ये येणारा महापूर थांबला, आला का 2 वर्ष? ह्या तुमच्या आमदारांनी 30 कोटी रुपये खर्च करून महाडच्या खाड्या बिड्या सगळ्या गाळमुक्त करून टाकल्या आणि महाडमध्ये परत पूर येणार नाही अशा प्रकारचं वातावरण आपण काय केलं या लोकांनी? एक बिल्डिंग तिथं बांधली स्वतःच्या त्या स्वनिधीतून, ते तुंतून मिरवतायत। एवढे वर्ष सत्ता बघून मोजा आमची किती पैसे आणले महाड शहरासाठी। आता तर हे तुम्हाला 350 कोटी रुपये या महाड शहरासाठी आणले। काय सांगतात हे? नाकाला म्हाका लावून विकास कुठं आहे? विकास आम्ही आणला म्हणून बोलतोय, जर विकास केला नसता तर आज एवढी लोक माझ्या सभेला आले नसते, लक्षात ठेवा। आणि म्हणून दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला 20 तारखेला करायचं आहे ना। धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे, कुठेही न चुकता 2 नंबरला आपलं निशाणीचं बटन आहे। आणि म्हणून एकच शेठ, आपली निशाणी, आपली निशाणी। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।